गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर मी मानसीने स्वागत करते माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर काल आता आमची हळद झाली, जी की तुम्ही पाहिलीच. आज आहे लग्न, त्याच्यामुळे सगळे घाई गडबडीत आहे. आम्ही पण खूप घाई गडबडीत आहोत. आम्हाला आता पटकन पटकन मेकअप करायचा आहे आणि आता मी लवकरच हॉलवर निघणार आहे. तर ह्या पोरींचे अर्धे अधुरे झालेले आहेत, हातभर बांगड्या घालून बसले आहेत, बघू शकता तुम्ही. आहे आमची आजी मंदा आजी, माझ्या मम्मीची ही आत्या आहे. आजी सगळ्यांना नमस्कार करा. आता आजींना पण आवरायचं थोड्या वेळाने. आता आजी पण आजीने सकाळपासून उठली होती, तशी गजऱ्यांवर बसली होती. सगळ्यांचे एवढे गजरे करून दिले एकदम छान छान. आता आजी आवरणार आहे. चला बाय बाय. हॅलो. आणि मी आज अशी तयार झालेली आहे. सो गाईज, हाऊ आय एम लुकिंग. तर इथे लहान मावशीला देवक दिलेले आहे. ही माझी सगळ्यात छोटी बहीण आर्या. छानपैकी मस्त मस्त साड्या वगैरे घालून मेकअप वगैरे करून वराडी मंडळी मंडपात येऊन बसलेले आहे. तर इथे छान नवरी नवरदेवाची मस्त एंट्री झालेली आहे. खूप अशी मस्त एंट्री झालेली आहे दोघांची खरंच. निर्विघ्नं कुरु मे देवो शुभकार्य सर्वदा सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्यत्र्यम्बके गौरी नारायणी नमस्ते. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सीतितं अल्लारो मुरुणं विनायकमहं चिन्तामणि केवलं लेयाद्रि गिरिरात्मकं सुरवरं विघ्नेश्वरं ओदरं संस्कृतं गणपति पूयातना इंगलं सुवर्ण सावधान गोधेरोंद प्रतिफलिंद्र बरवाय पाये शशी शोभतो आरती अंकुश लाडू पद्म परशु दंती युगात जळतो सावधान. हे बघा, नवरदेव नवरीच्या गळ्याबद्दल जानवं काढून माझ्याकडे द्या. अंतरपाठ काढून घ्या आणि नवरदेव नवरीच्या हातामध्ये पुष्पहार द्या. नवरदेव नवरीच्या हातामध्ये पुष्पहार द्या. तोपर्यंत हे पाहुणे या ठिकाणी विद्याबलं दैव बलं तदेव लक्ष्मीपते ते विवाह कार्य संपन्न झाले. हॅलो.
हे आमचे काकाश्री. ही माझी फॅमिली बसली आहे. ही माझी आजी आहे, ही माझ्या आत्याची सून आहे, हा आत्याचा मुलगा, ही येल्लो साडीवाली माझी मोठी आत्या आहे, आणि तिकडनं आर्या टाटा करते, ही लहानी आत्या, ते मामा, हे सगळे मस्त इथं बसलो ते गप्पा मार. बाबा मिसिंग आहे. जा दाजी, तुम्हाला काय बोलायचंय? तर घागरा खूप हेवी वाटत होता, तर मग मी इथे चेंज करून आलेली आहे. हे बघा, आम्ही तसं सुटली, आम्ही परत असं चेंज करून बसलोय. खूप जास्त गरम होतोय. इथे सप्तपदीसाठी छान असं सजावट केलेली आहे प्रियाने. तो आटपला का पटकन चल बसा बाई. हे बटले खूप जास्त खूप जास्त थकलोय आता. चप्पल चोरी आहे ते चप्पल लागेल. चप्पलचे पैसे भेटणार आहे, दाजी देणार आहे. नाच करते काय? दाजी करते यावंच लागतं. म्हणलं माय वडबाची इथे खूप छान असं सप्तपदीचा प्रोग्राम झाला. सगळेजण त्यांच्यावर नवरा नवरीवर फुलांचा वर्षाव करतात. हा सुनमुख बघायचा प्रोग्राम आहे. चला झाले, चला उठा. नवरीबाई जन्म केस
जो लग्नातला सर्वात इमोशनल क्षण असतो तो म्हणजे पाठवणीचा. तर इथे वृषालीची विदाई होते. सगळे इथं खूप इमोशनल झाले, एक एक करून तिला सगळे भेटत आहे. रडू नको. कोण रडते रे? चला. घ्या ना साई. दाजी नीट सांभाळवर आमच्या बहिणीला सांगायची गरज नाही. काळजी घेणं ही तुमची जबाबदारी येते. या सगळ्या शक्ती तुम्ही सप्तपदी घेताना आणि 7 फेरे घेताना तुम्ही मारलेल्या आहेत, म्हणजे शक्ती घेतलेली आहे. आयुष्यभर जेवढ्या फेऱ्यांमध्ये जे काही आश्वासनं मनात दिले असेल किंवा देवाला दिले असतील, आयुष्यभर ते पार पाडायची जबाबदारी तुमची. चुका एकमेकांनी समजून घ्यायच्या, एकमेकांना समजून सांगायचं आणि आपला राटगाडा चालू ठेवायचा. आपल्याला दांड्याला लागणारं दांड आपल्या आईवडिलांपर्यंत बी नाही जाऊन द्यायचं. आपल्यात समन्वय करून आपलं चालू ठेवायचं. ओके. लग्न झालं आणि आपण कुठे आलोय? पाणी खायला. तर मी हा ब्लॉग इथे सेंड करते.
कसं झालं लग्न मला नक्कीच कमेंट करून सांगा. बाय बाय, टेक केअर, गुड नाईट. लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. हो चला चला आता मग उद्या आम्ही ठेवा. आमच्या घरी परत चालू. बाय. बाय. उद्या सिन्नरचा ब्लॉग. लग्न झालं, सगळं झालं आणि आम्ही आता चाललो आमच्या घरी निघून. बाय. गुड मॉर्निंग. तिकडे सर जे सगळे ते त्यांची त्यांची बॅगा भरताय बघा. सगळं पसारा होता कालपासून. हो हे बघा इकडं. हे दोघं बघा आत्ताच झोपेतून उठले. हो हो हे बघा. मला जायचं उद्या परवा निघून. आमच्या सुट्ट्या संपल्या. आड्या आम्ही लग्नाला नाना बाबा, कसं वाटलं तुमचं नातू आलं? तर ऋषालीचं लग्न आता झालेलं आहे आणि आता मी निघत आहोत आमच्या घरी. तर खूप 4-5 दिवस फुल ऑन एन्जॉय केला, खूप मस्त धमाल मस्ती केली, खूप नाचलो पण. आणि त्याचसोबत वृषालीच्या लग्नाची ही सिरीज मी आता इथेच थांबवते. कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. आणि अजून जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब नक्की करा. चलो बाय, टेक केअर.